नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राईट्स एनिथिंग. आणि आज आम्ही गेलतो डीमार्टला. रिकामी फावली खरेदी. तरी कामाच्या वस्तू घेऊन आलो. एक टॉवेल आणला, 200 रुपयाला पडला हा टॉवेल. कलर बघ किती छान टॉवेलचा. दोन बॉटल आणले पाण्याच्या. आणि यांच्यासाठी शर्ट आवडलं मला, तिथं चेक शर्ट आहे ते आणलं. पास्ता मुलींना करायला मॅक्रोनी करता येईल म्हटलं, कधी आलू खाली. हे सॉक्स आणले तिघींना 3 जोड, 100चे 3 आहे. ते क्वालिटी चांगली आहे. मार्केटमध्ये 20 रुपयाला भेटते बहुतेक, पण मला ही क्वालिटी म्हटलं चल आपल्या तिघींना होईल म्हटलं. आणि चांगली आहे क्वालिटी. खोलायचं आहे त्याला, ते खोलून दाखवतो. काय द्यायचं आर तुला? गेलं आरूला ते आणलं, म्हटलं ते दूध काही पिन त्याने, त्याचाच नाद धरला. ते आलं तर त्यात पाणी भरलं आणि चाललं पिणं. ते छान आहे का? दूध देऊ का त्याच्यात? दूध देऊ. बॉल घातला तिने आरूनी पण चांगलीच खरेदी केली. पॉपकॉर्न सुरू. तिळाचं पॉकेट एक आणलं म्हटलं, संक्रांत आली जवळ, लाडू वगैरे करण्यासाठी, ते तिळगुळ खूप करण्यासाठी लागण म्हणून मग तिळ आणले. आणि हे आम्हाला जेवणासोबत खायला म्हणलं लसूण चिवडा आणला. आणि चप्पल ही टिकती बरं डीमार्टची. मागची पण माझी डिझाईन हीच होती. पूर्ण त्याला असं हे झालं खराब, पण तुटली नाही ती अजून पण म्हणजे वेगळीच झाली. आता वरून अशी खरदड आले त्याला. तीच पॅटर्न परत आणलं मी, कारण मला आवडली ती, यूज केली ना, चांगली वाटते ती. तीच परत घेऊन आले. मला दुसरी चॉईसच व्हायला नव्हती. म्हटलं चांगली ही, मग हीच घेतली परत. जाऊ दे म्हटलं. खूप टिकती. 300 रुपयाची आहे, पण तेवढे पैसे वसूल होते म्हणजे ते. आणि हे 2 क्लचर आणले प्राचीबाईने. मी कितीला? 35ला आहे. पण चांगले निघते डीमार्टचे, चांगले निघते. हा कलर मला दे प्राची. काळा मला दे. हाच आवडला मला. आणि हे भरणी हे आणली बाई, जिरे मोहरी काही म्हटलं, ते जिरा पावडर, धनिया पावडर काहीतरी ठेवायला असं ते आणले. मला तिथे दिसलं तर 100 रुपयाला 4 पीस येते. काढ बरं सुटी, आपण बघू. काढ ए हळू काढ. काल 4था गुरुवार होता ना, पूजाची तयारी काही अशी केली होती आम्ही. थोडी फुलं वगैरे काल मार्केटमध्ये गेलते ना मी, छान असं सजवलं होतं. तर ओटीचं सामान, अशी पूजा मांडली होती. पूजा मांडली ना सकाळी, पण ती उचलावशी नाही वाटत, राहू द्यावशी वाटते. प्रसन्न वाटतं, म्हणजे छान वाटतं. मुखोटा विचारला तर छोटासाच मुखोटा होता, 250 रुपयाला म्हणे. ते नाही घेतला. मग मी म्हटलं आता एकच गुरुवार राहिला, पुढच्या वेळेस अगोदरच घेईल. पूजा वगैरे उचलून घेतली. मला करायचे आहे पोळे. इथं भांडे वगैरे बाहेर काढून ठेवले. घर वगैरे प्राचीने झाडलं. चालल्या प्राचीन त्या शाळेत. 9 वाजले, त्यांचा वेळ झाला. आरूबाईला आली ताप, म्हणून आरूबाई रात्रीचं जास्त झोपली नव्हती. 1-2दा उठली, म्हणजे पाणी मागितलं, औषध वगैरे पाजलं, तर आता झोपली येते. मी बी तिला बरं वाटत असतं. चला मी पोळ्या करून घेते, मग बोलू आपण. पूजा उचलून ना, पूजेचं सामान यात भरून ठेवलं, तांदूळ वगैरे. 5 वाजता फिरायला जाईल ना, त्यावेळेस हे कॅरी बॅगमध्ये घेऊन जाईल मुंग्यांना वगैरे टाकण्यासाठी.
9 वाजून 10 मिनिटं झाली आहे, बघू शकता. आरुबाई आता आवाज यायला झोपली, परत रात्री झोपली नव्हती व्यवस्थित. प्राचीबाई कचरा टाकायली, कचऱ्याची गाडी आली. आरू इकडे घरात चल. आरूला आधी मटकी तळून दिली, काय काय म्हणते त्याला, किवी, ते अर्ध खाल्लं अर्ध कुस्कारलं. आणि तिला आता बनवायले काहीतरी खायला मागायला, ती पपडी ते मागायली. म्हटलं ते नको, तिला अंड टाकलं बॉईल करायला आणि ते थोडंसं तेल टाकून थोडी मोहरीची फोडणी दिली आणि ते मॅकरोनी टाकलं बॉईल व्हायला आणि थोडंसं मीठ टाकलं, थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे आता मिरे टाकते कुठून त्यात, म्हणजे मिऱ्याने थोडीशी टेस्ट येऊन जाईल. थोडं तिला आपणच हेल्दी खायची सवय करावं म्हटलं. पूर्ण एकदाच तोंडात घालून घेतलं आणि ते पिवळा बुलक ठेवला, ते नाही खाती, वरचं वाईट वाईट खाती. आलू कुठे चाललो आपण? भ्रूम चाललो, भ्रूम. आणि चला इकडं पोरींनी सायकल आणली. आरुबाई सुरू झाली, आरुबाईची मस्ती. आरुबाई जरशी खेळण्यात गुंगे. आरूसाठी इथं फिकी खिचडी बनवली, तुरीची डाळ जास्त टाकून थोडी जिऱ्याची फोडणी देऊन, मग वरण भातासारखंच मटकी भाजून मिक्सरला लावून त्याचं वरण बनवलं, तिखट मसाला बनवून. इथं तीळ घेतली आहे, बडीशोप, जवस आणि कारळं, जिरे आणि 1 चमचा ओवा. छोटे चमचा असतो ना आपला पोहे खायचा, ते पोहे खायच्या चमच्यानी 1 चमचा हे जिरे आणि 1 चमचा ओवा घेतला. याला तुम्ही हेअर केअर सुद्धा म्हणू शकता आणि स्किन केअर सुद्धा म्हणू शकता, कारण या सगळ्या घटकाचे जे बेनिफिट्स आहे ना ते आपल्या स्किनसाठी पण उपयुक्त आहे आणि हेअरसाठीही उपयुक्त आहे. प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम, झिंक, ऑक्सिडंट, खनिजे, लोह, जस्त, मॅग्नेशियम बऱ्याच प्रमाणात असतात. हे पण एक सीडचाच प्रकार आहे, त्याच्यामुळे याच्यातही तेज गुणधर्म जास्त प्रकारात आहे याच्यातही. आणि बडीशोपचं तर तुम्हाला माहीतच आहे, लहान बाळाला पण बडीशोपचं अर्क पाजतात ना, पोट वगैरे दुखलं तर. हे संध्याकाळी जेवण पूर्ण झाल्यानंतर 1 चमचा याचं खायचं आहे तुम्हाला. हळद आणि मीठ टाकून याला मी भाजणार आहे. तर आमच्या किचनमध्ये अंधार असल्या कारणाने आम्ही हॉलमध्ये आणून मी तुम्हाला पूर्ण सामग्री दाखवली. आणि ओवा तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, आपण लहान लेकरांना पण सर्दी झाली तर ओवा म्हणजे ओव्याचं पाणी पाजतो किंवा ओव्याचं दूध पाजतो, ओवा डोक्याला लावतो, म्हणजे असं हे करून. तर त्याच्यामुळे ओवा हे तुम्हाला माहिती आहे नॅचरल हे पोटासाठी एकदम स्वस्त पोट राहतं, म्हणजे ओव्याने जेवण झाल्यानंतर आपलं पोट मोकळं राहण्यासाठी. हे ना वेट लॉससाठी पण चांगले. आता वेट लॉसकडे मी जास्त लक्ष देणार, माझ्या हेल्थकडे जास्त लक्ष, वेट लॉसकडे जास्त लक्ष आहे ना, त्याच्यामुळं मी रेमेडी करते. तर मला वाटलं मी तुमच्याशी पण शेअर करावी, त्यासाठी मी सामग्री जमा केली आणि तुम्हाला पण शेअर करते. बडीशोपमध्ये बऱ्याच प्रमाणात फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम सगळेच घटक यात आहे. 9 ते 10 घटक याच्यात आहे. त्याच्यामुळे बडीशोप किती गुणकारी आहे आपल्या वजनासाठी ते माहीतच आहे आपल्या सगळ्यांना. त्याच्यामुळे बडीशोप पण इथं घेतली. आता हे सगळं मी रोस्ट करून घेते. याचे फायदे मी गुगलला सर्च केले, खूप छान फायदे आहे. त्याच्यामुळं मी ही रेमेडी तयार करणार आहे आणि घरीच आपलं आयुर्वेदिक असल्यामुळं त्याचं काही असं नुकसान पण आपल्या शरीराला नाही आहे. तर चला मग मी हे रोस्ट करून घेते आणि तुम्हाला दाखवते. एक मुखवास टाईप जेवण झालं की संध्याकाळी हे खायचं. ज्याच्या ताईंना वजन वाढते किंवा स्किनचा प्रॉब्लेम आहे, केसांचा प्रॉब्लेम आहे ना, ते हे रेमेडी करा. आणि माझ्यासोबत तुम्ही पण रोज 1 चमचा ट्राय करा. 1 चमचा जेवण झाल्यावर 1 चमचा खायचा. आता नवीन वर्षासाठी स्किन केअरकडं आणि हेअर केअरकडे आणि स्वतःच्या स्वास्थ्याकडे जास्त लक्ष द्यायचं हे मी ठरवलं. त्याच्यामुळं मी आता नवीन वर्ष लागणार आहे ना 1 तारखेपासून, म्हणून छान स्किनकडं पूर्ण
स्वतःकडे लक्ष देणारी म्हणजे त्याच्यामुळं आजपासून जे जे मी करण माझ्या स्वास्थ्यासाठी काही गोष्टी त्या तुमच्याशी पण मी शेअर करेन. याच्यात मीठ टाकलं, याच्यात थोडा पाण्याचा शिपका मारून घेते, थोडेसे हळद पण टाकते, थोडीशी टेस्ट येईल नाही का. तुम्ही याच्यात बडीशेप जास्त घेऊ शकता, बडीशेपचं प्रमाण सगळ्यात जास्त बडीशेपचं प्रमाण घेऊ शकता. हळदी पावडर टाकते मी याला जेणेकरून ना थोडी टेस्ट इन्हॅन्स होईल ना नाही का. पाण्याचा शिपका मारते आता याला, भाजून घेते, जास्त नाही मार, सॉफ्ट होऊन जाईल जास्त. भाजणं झाल्यावर दाखवते तुम्हाला. हे बघा घरगुती मुखवास आपलं तयार झालं. आणि जेवण झाल्यावर यासाठी खायचं आहे की आपलं जेवण झाल्यावर आहे ना पचन छान होतं याने, आणि खायला पण आहे ना एकदम टेस्टी आहे. आणि आपल्या केसांसाठी पण कारळ तीळ अतिशय हेल्दी आहे. सगळे घटक याच्यात आहे, तुम्ही गुगलवर सर्च करून बघू शकता. मॅग्नेशियम, फॉस्फरस, सगळे आलसीमध्ये पण सगळे केसांना उपयुक्त असे घटक आहे. अशी एरवी आपण खाऊ म्हणलं ना वेगळं वेगळं ठेवलेलं होतं मी, पण खाणं होत नव्हतं म्हणजे, म्हणून अशी आयडिया बनवली. आणि तुम्हाला कसं वाटलं हे आपलं घरच्या घरी मुखवास मला कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.